कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. देवा, खरंच रे पावलास तू. तू जा, बरं झालं तू जागेस, तुझ्याशी बोलायचंय मला. ए बाळा, ऐक ना. अगं खरंच मला काहीतरी तुला सांगायचंय, ऐक ना माझं. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. तुळजा, अगं असं काय करतीस? मला तुला सांगायचंय ना काहीतरी. काकी, मगाशी तर तुम्ही मला सगळ्यांसमोर खोट्यात पाडले आणि आता मला तुमच्यावर जराही विश्वास नाही. ऐक ना बाळा जरा. अगं मगाशी ना माझा नाईलाज होता ग, खरंच मला समजून घे. पण आता ना, आता सगळ्यात जखमा धुतल्या जाणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. फक्त मी काय सांगते तेवढं ऐक ना तू. अच्छा काकी, आता ही तुमची नवी चाल नसेल हे कशावरून हो? हे बघा, मगाशी जे काही झालं ते काय पुरेसं नाहीये का तुम्हाला? मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तुम्ही माझ्याशी खूप चुकीचं वागला. तुळजा ऐक ना. काय करावं, कोणाला सांगावं? पोरी, तुझी याच्यात काहीच चूक नाही बघ. आता कसं सांगू तुला मी कशा कशातून जाते? ही सगळी माझ्या कर्माची फळं आहेत बघ. माझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही. मी आता एक काम करते, मी ना देवळात जाऊन खजिना घेऊन येते, म्हणजे सगळ्यांचा विश्वास बसेल माझ्यावर. एवढा एकच पर्याय उरलाय माझ्याजवळ. पाणी 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 हॅलो पुष्पा, अगं सुटलो मी सुटलो. आता ते चॅलेंजरचे आपल्याला काय व्या नाही. आता तुला काय करायचं असेल ते कर. तू म्हणत होती ना सूर्याला काय सर्व सांगायचंय, आता बिनधास्त सांग. हे एकदा केलेल्या चुकीची प्रायश्चित्त आणि तुलाही बरं वाटेल. वय धनी, मी आता सूर्याला सगळं सांगते आणि त्याची माफी मागते. म्हणजे तुला चावी पण सापडली आणि सनद पण सापडली. हा मग, अहो या येळेला देव आपल्या पाठीशी आहे बघा. मला तो लिंगोबा आणि ती सनद सापडाया आणि तिकडे तुम्ही त्या रावणाच्या तावडीतून सुटाया, एकच गाठ पडली बघा. बरं, तुम्ही बरी आहे ना? हो हो, मी ठीक आहे. पण तुझे ठरवले ते कर आणि सातारा पुणे हवेला येऊन भेट. हा हा, आता हे सगळं मी सूर्याच्या ताब्यात सोपवते आणि मी लगेच येते. मला जे पाहिजे ते सगळं मला मिळणार आणि सूर्याला बी त्याच्या वाडवडिलांची सगळी पुण्याही मिळणार बघा. आता ज्याचं आहे ते त्याच्याजवळ एकदाच दिलं ना की मग मी मारायला मोकळी बघा. हा, ज्याचं आहे त्याला मिळणारच की. आणि हे सर्व कळाल्यावर सूर्या काय गप असणार नाही, तो न्याय देणार. त्या राक्षसाला चांगली चादल घडवणार आणि त्याचा हिशोब करणार म्हणजे करणार. चालू ना. अरे कुठवर पळशी, हे सगळं राज्य आमचंय. आला बी आमच्या मर्जीनं, पळाला बी आमच्या मर्जीनं. आणि आता तुझ्या बायकोनं माती खाल्ली तर तुझी सुटका बी आमच्याच मर्जीनं होणार. ए छत्री,
बरं ऐकव रेकॉर्डिंग ऐकव. पुष्पा अगं सुटलो मी सुटलो. आता ते जालिंदरचं आपल्याला काय मिळ्या नाही. आता तुला काय करायचं असेल ते कर. मी आता सूर्याला सगळं सांगते आणि त्याची माफी मागते. तुला चावी पण सापडली आणि सनद पण सापडली. हा मग मला त्यो लिंगोबा आणि ती सनद सापडाया आणि तिकडे तुम्ही त्या रावणाच्या तावडीतून सुटाया एकच गाठ पडली बघा. डॅडी बघितलं ना मी माझं काम किती चोख केलं होतं, पण तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नव्हता. अहो त्या बाईला मी चांगलंच ओळखलं होतं. अहो ती साधी सुधी बाई नाही, ती पुष्पा म्हणजे फायर आहे, फायर. चांगलं काम केलं तरी शिक्षा आणि वाईट काम केलं तरी शिक्षा. आता काय केलं मी? लायकी नसताना तोंड वाजवलंस म्हणून. बाहेर फक्त आम्ही चावी सापडलेली ही बातमी सूर्यापर्यंत पोचलेली नाही म्हणजे काम फत्ते झालेलं आहे. चिरंजीव या पुष्पाला घेऊन या, तिला बक्षीस दिलं पाहिजे बाबा. बक्षीस तर द्यावंच लागणार आहे तिला. येतो घेऊन डॅडी तिला. काय पुष्पा काकी कुठे? हा हे काय पाहिजे तुला? मागं हो, होय मागं. ए तुलाच न्यायला आलोय. ए मागं बोल. जालिंदर माझा नवरा कुठे आहे? चांडाळा माझा नवरा कुठे आहे? ए छत्री, बाय माणसाला असं बांधून ठेवतात होय. सोड तिला. कुठे आहे माझा नवरा? कुठं म्हणजे आमच्याकडे आहे, नीट आहे. आमची चावी तुझ्याकडं आणि तुझी चावी आमच्याकडे. आता चाव्यांची आदला बदल झाली. आम्ही आमच्या मार्गानं आणि तू तुझ्या मार्गानं. बोल, कुठे आहेत आमच्या दोन वस्तू? कुठं ठेवलायस लिंगोबा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.